नमस्कार. मी डॉक्टर सुनील आठवले. डॉक्टर सुनील आठवले या ओळखीपेक्षा डॉक्टर भावा आठवले यांचा मुलगा. नुकतंच त्यांचं 19 डिसेंबर गुरुवारी पहाटे 5:20 ते स्वर्गवासी झाले. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1930चा. 94 वर्षाचं आयुष्य त्यांनी अत्यंत समाधानाने, आनंदाने आणि कला, नाट्य, संगीत, साहित्य ह्याचा पूर्णपणे उपभोग घेत घालवलं. त्याबाबतीत ते पूर्णपणे समाधानी होते. त्यांचा जन्म नारिंगऱ्याचा. बालपण 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर माझ्या आजोबांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी सांगितलं की माझी आता जबाबदारी संपली, आता तुला पुढे शिकायचं असेल तर तू तुझ्या जीवावर तू स्वतः काय ते कष्ट कर आणि पुढे शिक. त्यावेळी आमची परिस्थिती नव्हती. वर्षभर माझे वडील घरीच होते. केसरी ते जुने सगळे अंक त्यांनी वाचून काढले. नची केळकर आमच्या शेजारीच राहत असत. त्यांचाही त्यांना सहवास मिळाला आणि आजीची अंगठी विकून ते पुण्याला त्यांचे भाऊ तात्या ह्यांच्याकडे राहायला गेले. आता शिकायचं तर होतं, त्यांना डॉक्टर बनायचं होतं, पण खिशात पैसे नाही, दमडी नाही. जवळचे नातेवाईक होते, त्याचा काही उपयोग झाला नाही. मग त्यांनी कुठे कुठे नोकरी शोधली. लॉन्ड्री चालवायची, हातगाडी ओढायची, पानपट्टीच्या दुकानावर काम करायचं. असं करून कॉलेज जॉईन केलं आणि दिवसा कॉलेज करायचं आणि रात्री नोकरी करायची. असं करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शेवटच्या वर्षाची परीक्षेची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी प्रश्न पडला की आता करायचं काय. परीक्षेला जेमतेम 1 तास शिल्लक असताना ते प्रिन्सिपलना भेटायला गेले. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे फी भरायला पैसे नाहीत आणि मी परीक्षा कशी देऊ. तर प्रिन्सिपल म्हणाले की एका सज्जन माणसाने तुमची फी भरलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की माझं नाव सांगू नको. ते सज्जन व्यक्ती म्हणजे दारुवाला पुलाजवळ राहणारे वैद्य शिराळकर. त्यांना यांच्या अभ्यासाची हुशारीची माहिती असल्यामुळे त्यांनी प्रोत्साहन म्हणून फी भरली. पुढे पास झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर भावे यांच्यासोबत काम केलं. तालचंद हॉस्पिटललाही काम केलं. सर्जरीत प्रावीण्य मिळवलं. ह्या त्यांच्या प्रवासात त्यांना जवळच्या नातेवाईकांपेक्षा जे कोणी गुंड होते, समाजात ओळून टाकलेली लोकं होती, त्यांनी खूप मदत केली. कोणी सायकल दिली, कोणी पुस्तकं दिली, कोणी वह्या आणून दिल्या, कोणी वेळोवेळी मदत केली. ह्या सर्व तळागाळातल्या लोकांची त्यांना शिक्षणासाठी खूप उपयोग झाला आणि खूप मदत झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपलं गाव देवगड नाही, मूळ वानिवडे, तर ह्या ठिकाणी राहून लोकांना सेवा द्यायचं त्यांनी ठरवलं. सर्जरी हा विषय त्यावेळी लोकांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचाच होता. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात, त्यावेळचा रत्नागिरी जिल्हा, आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहेत, रत्नागिरी जिल्ह्यात डॉक्टर सुवर्ण आणि माझे वडील डॉक्टर भावा आठवले हे 2च सर्जन होते. ज्या काळात लाईट नाही, कोणतीही सोय नाही, कोणताही बॅकअप नाही, कोणत्याही तपासण्यांची सुविधा उपलब्ध नाही, अशा काळात त्यांनी हार्निया, अपेंडिक्स, प्रोस्टेट, कॅट्रॅक्ट ह्यासारखी हजारो ऑपरेशन यशस्वीरित्या केली. त्याच्यात एकही फेल्युअर झालं नाही, हे महत्त्वाचं आहे. उत्तम शस्त्रक्रिया केल्या. यातल्या सरकारी दवाखान्यात स्नेक बाईटच्या केसेस, डिफिकल्ट लेबर होत्या, डिलिव्हरीच्या केसेस, इतरही काही अडचणीच्या केसेस, व्हॅसेक्टॉमी हे स्वतः जाऊन त्यांनी तिथे केलेल्या आहेत. अडलेल्या बाळंतिणींच्या डिलिव्हरील संशोधनात्मक प्रबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. मुळात त्यांची अभ्यासू वृत्ती, शिकण्याची आवड आणि कुठल्याही खोलात जाऊन त्याचा पूर्णपणे अभ्यास करायची आवड असल्यामुळे त्याने अनेक गोष्टी आत्मसात केल्या. वैद्यकीय व्यवसायात तर प्रावीण्य मिळवलंच, पण गावात सुधारणा होण्यासाठी त्यांनी कित्येक गोष्टीचे प्रयत्न केले. देवगडमध्ये गॅस सिलेंडर, टेप रेकॉर्डर ह्या वस्तू त्यांनी पहिल्यांदा देवगडमध्ये लोकांना इंट्रोड्यूस केल्या. ज्या काळात पोलिओ म्हणजे काय माहिती देखील नव्हतं, त्या काळात कोल्हापूरला स्वतः जाऊन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सौजन्याने पोलिओ लस गावात लोकांना त्यांनी ठिकठिकाणी जाऊन दिली. त्या काळात गावात कमालीचा विरोध झाला. काही वकिलांनी नोटिसासुद्धा दिल्या. शोकांतिका म्हणजे अशी, आज त्या वकिलांची नातवंड आज पोलिओची लस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असावं. कॉलराची जेव्हा साथ होती तेव्हा आपल्या गाडीत सगळी उपकरणं घालून वाडीवाडीत जाऊन त्यांनी कॉलराची लस दिली. त्यांचं निदान अचूक होतं, कारण अभ्यास त्यांचा अचूक होता. त्याबद्दल अनेकांची संपूर्ण तालुक्यात काही इतर ठिकाणी त्यांची ख्याती होती. हे वैद्यकीय विषयाबरोबरच त्यांनी आपले इतरही छंद जोपासले. त्यांना वाचनाची आवड होती, लिखाणाची आवड होती.
त्यांना बाळ माटे, नंतर नचिकेळकर यांच्यासारख्या साहित्यिकांची जवळून ओळख झाली होती. त्यांनी स्वतःचं लिखाण सुरू केलं. स्वतःची त्यांची जवळजवळ 30 वेगवेगळी पुस्तकं प्रसिद्ध झाली. 2000पेक्षा अनेक विविध विषयावर त्यांनी लेख लिहिले. काही पुस्तकांना किंवा काही साहित्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कार मिळाला, राजा राजवाडे पुरस्कार मिळाला, इतर अनेक पुरस्कार मिळाले. एक कपाट भरून जाईल एवढे त्यांना पुरस्कार आणि मोमेंटो मिळालेले आहेत. साहित्य क्षेत्राबरोबर संगीत क्षेत्रातही त्यांचं योगदान फार मोठं आहे. योगदान मोठं अशासाठी आहे की ज्यावेळी त्या काळात ते शिकत होते त्या काळी संगीत शिकण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण यशवंतराव मराठे आणि दादासाहेब चांदेकर या थोर महनीय व्यक्तींनी कोणतेही पैसे न देता त्यांना संगीताचं भरभरून ज्ञान दिलं आणि त्यांनी हार्मोनियम वादनात प्रावीण्य मिळवलं. त्या काळात घाणेकर, त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर किंवा वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी ह्या लोकांच्या सहवासात ते आले. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे ह्या लोकांना त्यांनी पेटीची साथ केली. सोलो हार्मोनियम वादनही ते करत असत. हार्मोनियमच्या बाबतीत गोविंदराव पटवर्धन यांची पेटी त्यांना अतिशय आवडत असे. पहिली जी पेटी त्यांनी विकत घेतली स्वतःची, त्याचं उद्घाटन गोविंदरावांच्या हस्तेच झालं. कोणताही संगीतकार ज्याला संगीताची आवड होती तो आमच्या घरी आल्यावर देवगडला आल्याशिवाय राहत नसे. कारण आमच्याकडे बालगंधर्वांच्या काळातला ऑर्गनही माझ्या वडिलांनी विकत घेतलेला होता आणि संगीताच्या मैफली तर नेहमीच होत होत्या. त्यामुळे लहानपणापासून माझ्यावर वैयक्तिक माझ्यावर साहित्याचे, संगीताचे, सुसंस्कृतपणाचे बरेचसे संस्कार झाले. आज मी यशस्वी आहे तो ह्या कारणामुळे की माझं कौतुक झालं, पण अनावश्यक लाड झाले नाहीत. त्याचबरोबर माझ्यावर हे संस्कारही चांगले झाले. याचं संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांना जातं. त्यांना बहुश्रुतता होती, अनेक नवीन गोष्टीची आवड होती, अनेक नवीन गोष्टीबद्दल ते लोकांना प्रोत्साहन नेहमी देत असत. दुसऱ्याला ज्ञान देणं ह्याच्यात त्यांना आनंद होता. वैद्यकीय विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी विपुल लेखन केलं. नुसतं लेखन केलं नाही तर लोकहितासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. एवढंच नव्हे तर स्वतःचे संशोधनात्मक प्रबंध त्यांनी लिहिले. देवगडला संगीतायतन चालू झालं त्यावेळी प्रिन्सिपॉल टेंगशे, माझे वडील, तात्या बोंडाळे अशा व्यक्तींनी ते संगीतायतन वर्षानुवर्षे चालवलं. त्यात माझ्या वडिलांचा महत्त्वाचा वाटा अशासाठी होता की कित्येकदा कोणी नसलं तरी स्वतः त्यांची वेळ ठरली की तिथे जाऊन ते संगीतायतन म्हणजे आपले ठराविक वेळ आपला पेटी वादन करत असत आणि परत येत असत. त्यांच्या आयुष्यात 3-4 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे व्यवस्थितपणा, शिस्त, वेळेचं महत्त्व आणि स्पेसिफिसिटी, म्हणजे कुठल्याही गोष्टीत स्पष्टता, सुस्पष्टता असायची. कुठलीही गोष्ट करताना ती अर्धवट माहिती असली किंवा अर्धवट काहीतरी केली असं नसायचं. स्वतःचे कपडे ते स्वतः धुत असत, स्वतःच्या कपड्यांना ते स्वतः इस्त्री करत. त्यांना कुठल्याही कामाची पोझिशन वाटत नसे, कारण गरिबीतून शिक्षण झालेलं असल्यामुळे गरिबीबद्दलची आच किंवा जाणीव ही त्यांना होती. थोतांड कुठल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नव्हता. धर्म, अधर्म, जातीपाती ह्याच्यावर त्यांचा तर मुळीच विश्वास नव्हता किंवा ते पाळतही नसत. त्यांचं म्हणणं एकच असायचं की स्वच्छता आणि प्रामाणिकपणा आणि माणूस ह्या गोष्टी माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अनेक व्यक्तींना त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिलं, मदतही केली. आज जे लोक भेटायला येतात, लांबून लांबून येतात किंवा ज्यांचे फोन येतात किंवा ज्यांच्या सदिच्छा ज्यांनी व्यक्त केल्या, त्याच्यावरनं लक्षात येतं की त्यांच्या कामाची व्याप्ती किती होती. त्यांनी अनेक क्षेत्रात काम केलं. महत्त्वाचं म्हणजे शेवटची जी आयुष्याची 30 वर्षे होती ती त्यांनी कला, साहित्य, संगीत ह्याचा पुरेपूर उपभोग घेतला. माझ्या मुलांनी म्हणजे त्यांच्या नातवानी त्यांना एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. त्यांना ऐकायला कमी यायचं म्हणून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी होईल असं डिव्हाइस घेऊन दिलं होतं. त्यामुळे त्यांनी यूट्यूब किंवा इतर मोबाईलवर किंवा नेटवर संगीताचा किंवा साहित्याचा किंवा नाट्यांचा पुरेपूर आस्वाद घेतला. वाचन तर त्यांचं शेवटपर्यंत होतं. त्याच्या वयाच्या 92व्या वर्षी हॅरिसन हा जो मेडिसिनमध्ये मोठा संदर्भ ग्रंथ मानला जातो, हजारो पानाचा तो ग्रंथ आहे, ते दोन्ही ग्रंथांचं त्यांनी पूर्ण वाचन केलं होतं. नुसतं वाचन नव्हे तर त्याच्या नोट्सही काढल्या होत्या. आज मी जेव्हा त्यांचं कपाट उघडतो तेव्हा माझ्यावर माझी जबाबदारी लक्षात येते, कारण त्यांनी लिहिलेली 30-35 पुस्तकं, त्याची मॅन्युस्क्रिप्ट, सुमारे 2000 लेख, त्याची मॅन्युस्क्रिप्ट, त्यांनी दुसऱ्या पुस्तकांचं केलेलं परीक्षण, त्याच्या नोंदी, त्यांच्यावर लोकांचे आलेले लेख, त्यांनी एकंदर केलेलं वेगवेगळ्या विषयावर लिहिलेले लेख, त्यांचे अप्रकाशित लेख, अशा कितीतरी गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे वाचायचे त्याच्या ते नोंदी लिहून ठेवायचे, महत्त्वाचे पॉईंट्स त्यातले लिहून ठेवायचे. ते तर इतके दुर्मिळ आणि मौल्यवान आहेत की तो हा ठेवा माझ्यासाठी फार मोठा त्यांनी हा ठेवा ठेवलेला आहे.
अनेक दुर्मिळ गोष्टी साहित्यातल्या त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडे काशीनाथ घाणेकर, आपले व्ही शांताराम, पु ल देशपांडे अशा अनेक व्यक्तींची त्यांचा पत्र्यावर होता. ती अत्यंत दुर्मिळ पत्र आज माझ्याकडे आहेत. मंगेश पाडगावकर, नंतर आपले अनेक कवी किंवा नाटककार, संगीतकार यांच्याशी त्यांचा पत्रकार असे. ह्या सगळ्या गोष्टींचा केवढा तरी अमूल्य साठा आज त्यांनी माझ्यासाठी तिथे ठेवलेला आहे. शेवटपर्यंत त्यांचा चेहरा आनंदी, हसरा आणि समाधानी होता. कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की माझं अमुक राहिलं, मला हे करायचं आहे, माझ्या आयुष्यात ही गोष्ट राहिली. ते नेहमी म्हणायचे, मला आयुष्यात जे जे पाहिजे ते मला सगळं मिळालं, माझी कोणतीही आशा आकांक्षा शिल्लक नाही, आणि जर काय कुठली असली तर ते तू निश्चितपणे पूर्ण करशील याची माझी खात्री आहे. शेवटच्या दिवसापर्यंत ते पूर्णपणे शुद्धीवर होते, बोलत होते, दुसऱ्यांबद्दल चौकशी करत होते. मी आलो उशिरा दवाखान्यातून तरी मला मी त्यांच्यावर विचारपूस करताना ते उलट मला विचारते, तुझं जेवण झालं का? इतक्या आपुलकीने येणाऱ्या जाणाऱ्याची सगळ्यांची त्यांची चौकशी असायची. कोणाला वाढदिवस असले ते शुभेच्छा द्यायचे, कोणी कुठल्या विषयात प्रावीण्य मिळालं तर त्यांना ते फोन करायचे. अशा अनेक गोष्टींचा संगम त्यांच्याकडून घेण्यासारख्या खूप काही गोष्टी नक्कीच होत्या. ते नेहमी स्वच्छ राहायचे, त्यांचे कपडे स्वच्छ असायचे, चेहरा स्वच्छ असायचा, केस नीट विंचरलेले असायचे. बुरशी राहणे, काहीतरी आपलं खराब राहिलं, आपल्याला नॅपकिन खराब आहे, रुमाल खराब आहे असं त्यांना कधी आवडायचं नाही. आणि हे अशा पद्धतीचे स्वच्छ ते शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वच्छ आणि स्वच्छच राहिले. जातानाही त्यांनी एक स्वच्छतेचा संदेश दिला, खूप मोठी शिकवण दिली आणि बरंच काही मला दिलेलं आहे की जे माझ्या ह्या आयुष्यात मला ते शिकून पूर्ण होईल की नाही याची शंका वाटते. मला एका गोष्टीचा निश्चित आनंद आहे की डॉक्टर भावा आठवले यांच्यासारखे पालक मला मिळाले. त्यांच्या पदरी मी जन्माला आलो आणि ही पुण्याई फार मोठी आहे. धन्यवाद. Thank you.